नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाली आणि आजही नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहे, शिवसेनेचे उमेदवार. दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले. त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. आता याचा परिणाम असा आहे की महायुतीमध्ये अनेक कारणांमुळे कुरबुरी सुरू आहे. यात एक असं आहे की जळगावची जागा जी आहे ती गुलाबराव पाटलांच्या मुलासाठी त्यांना हवी होती आणि ते आग्रही होते की माझ्या मुलासाठी ही जागा द्यावी. परंतु त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना न देता ही जागा नंदू महाजन यांना दिली. आता एवढ्या गुलाबराव पाटीलांनी नाराजी व्यक्त केली, तसे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. अगदी याबरोबरीला शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी उघडपणे भाषणामध्ये म्हटलं की या ठिकाणी मला म्हणजे बंडखोरीचा फटका पहिल्यांदा मला जो बसला, म्हणजे बंडखोरीचाच मला बसला पहिल्यांदा. कारण मागे किशोर पाटील हे 2 वेळा विधानसभेसाठी निवडणुकीला उभे होते. त्या कालखंडामध्ये त्यांच्या विरोधात अमोल शिंदे हे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते आणि ते शेवटपर्यंत उभे होते. त्यामुळे बंडखोरी केली ते भाजपवाल्यांनी केली पहिल्यांदा त्या ठिकाणी आणि त्यामुळे किशोर पाटलांनी असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं. आता आज जर पाहिलं आपण जळगाव जिल्ह्याचं चित्र तर या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये तशी दरी वाढलेली आहे. पण तरी याचा अजून वेळ आहे. रेश्मा काळे यांना आपला उमेदवार मागे घेता येईल की काय याबद्दल उत्सुकता आहे. याचा फायदा कुणाला होईल? या सगळ्या एकंदरीत चौरंगी लढत पाहायला मिळते आहे. नंदू महाजनांवर याचा काही परिणाम होईल का? पाय चौरंगी असो का तिरंगी असो याचा फायदा किंवा तोटा असा नाही. नंदू महाजनची बाजू आज मजबूत आहे. कारण भाजप युती म्हटली महायुती तर महायुतीच्या बऱ्यापैकी मतं नंदू महाजनला मिळतील आणि महायुतीच्या मतांवर नंदू महाजन निवडून येतील. आता या ठिकाणी जे बंडखोर उमेदवार उभे आहे, आता हा बाजार आहे विधान परिषदेचा आहे. या बाजारामध्ये आपण ज्याला काय म्हणतो की खरेदी विक्री चालू आहे सध्या, पण अजून भाव फुटले नाही अशातली स्थिती जळगावची आहे. मग त्याच्यामध्ये जो जास्त पैसे देईल त्याला मतदान करतात असा आजवरचा अनुभव आहे. पण आता मग बघूया पुढे काय होतं. या जो वाद जो चाललेला आहे शिंदे सेनेचा, तर आगामी काळात त्याची परिस्थिती काय राहू शकते? हा वाद वाढू शकतो की वरिष्ठापर्यंत जाईल किंवा भविष्यात जिल्हा परिषद आहे? नाही, शिंदे सेनेचा वाद वाढवू शकतो. ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आणि तिकीट वाटप होईल तर आपल्याच माणसाला तिकीट मिळालं पाहिजे हा आग्रह प्रत्येक कार्यकर्त्याचा राहील. कारण त्याच्यासाठी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महत्त्वाची आहे. त्याला काही विधानसभेत रस नसतो काही लोकसभेत रस नसतो. त्याला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका याच्यामध्ये रस असतो. त्यामुळे जर याच्यामध्ये एकत्र लढले आणि चांगल्या रीतीने लढले तर उपयोग आहे, नाहीतर विभाजन झालं तर त्याचा फायदा नाही आहे, फटका बसला.